नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. सध्या पितृपंधरवडा सुरू आहे. त्यानिमित्त मी कोकमाची तुम्हाला म्हणजे आमसुलांची चटणी करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य हे मी 10-15 आमसुलं घेतली आहेत. त्यानंतर हा गूळ घेतला आहे, मीठ, जिरं घालणार आहे, थोडासा हिंग आणि लाल तिखट. याच्यात ओली मिरची छान लागत नाही, तिखटच चांगलं लागतं. काही जण याच्यात खोबरं घालतात, पण मी खोबरं घालत नाही, कारण ही चटणी जरी 4 दिवस राहिली तरीही टिकते आणि आपण नंतरही खाऊ शकतो. आणि ही चटणी करण्यामागचा मेन उद्देश म्हणजे असं, तेव्हा आपण वडे वगैरे खातो, म्हणजे सगळं असं पचायला जड असतं, तर ते पचायला जड पित्त होतं, मग त्याच्यासाठी आपण ही आमसुलाची चटणी करतात. मग आता मी तुम्हाला करून दाखवते. काय काय साहित्य दाखवलं आहे. आपण प्रथम ही कोकमं टाकूया मिक्सरच्या भांड्यात. हा गूळ, आंबट गोड अशी छान लागते चटणी. हे मीठ, आमसुलात मीठ आहे त्याच्यामुळे ह्याच्यात मीठ मी कमी घालते. लाल तिखट, थोडक्यात काय हे पचनासाठी चांगलं आणि पित्तासाठी. जिरं, खूप सुंदर चटणी लागते. थोडासा हिंग, वाटलं गेलं नाही तर थोडंसं पाणी घालायचं. मी हे मिक्सरला लावून घेते. जर बारीक झालं नाही तर थोडंसं अगदी पाणी घालायचं. ही अशी आपली चटणी तयार आहे. आता आपण ती बाऊलमध्ये काढून घेऊया. अशी ही आपली पित्तशामक कोकमाची चटणी पितृपंधरवड्यात केली जाणारी खाण्यासाठी तयार आहे. आता ही मी कशी केली त्याचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.